हॅलो एव्हरीवन. आज आपण बोथ आयदर आणि नायदर यांचा वापर शिकणार आहोत. सगळ्यात पहिले बोथ बघणार, पण हे इंग्लिश स्पीकिंगमध्ये याचा खूप मोठा रोल आहे. इंग्रजी बोलतानाही खूप जास्त वापरले जातात आणि एका स्टुडंटने मला याची कमेंट केली होती आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला पण अशा काही कमेंट केल्या तर तुमचे देखील प्रॉब्लेम मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही कमेंट करत जा. काही विचारायचं तर बिंदास कमेंटमध्ये विचारत जा आणि सबस्क्राईब केलं नाही तर करून घ्या चॅनल. जाऊया पुढे. तर बोथ म्हणजे दोघे, दोन्ही, दोन्हीही, दोघेही, दोघीही, दोघी ह्या अर्थाने वापरलं जातं. आयदर याला ईदर पण वाचलं जातं, नायदरला नीदर पण वाचलं जातं. पण ब्रिटिश इंग्लिश जी आहे त्यामध्ये आयदर आणि नायदर म्हणतात. अमेरिकन ॲक्सेंटमध्ये ते ईदर आणि नीदर वाचतात. अमेरिकन ॲक्सेंट थोडीशी शॉर्टकट आहे असं म्हणता येईल. हां, चला. तर बोथ आपण पहिले घेऊया. बोथचा अर्थ दोघे, दोघेही, दोन्ही, दोन्हीही, दोघी, दोघीही या अर्थाने वापरू शकतो आपण. तर पहिलं बघा, बोथ वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. बोथ राम अँड श्याम आर माय फ्रेंड्स. आता बघा, दोन्ही राम आणि श्याम दोन्ही किंवा दोघेही माझे मित्र आहेत. म्हणजे दोन्हीपैकी दोन्ही असं म्हणण्यासाठी आपण बोथ वापरत असतो. दोनपेक्षा जास्त गोष्टींची यामध्ये काही गरज नसते आणि वापरलं पण जात नाही. तसंच हे पण दोन्हीपैकी एकच आहे आणि हे दोन्हीपैकी दोन्ही नाही आहे. म्हणजे दोनपेक्षा जास्त काहीच नाही ह्या तिन्हींसाठी. दोनच गोष्टी म्हणजे दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, वनस्पती काही पण असेल तर दोनची गोष्ट आली तेव्हाच बोथ, आयदर आणि नायदर वापरलं जातं. आता बोथचा वापर थोडा वेगळ्या प्रकारे जर पाहिला तर यू बोथ, तुम्ही दोघं, डिसाइडेड युअर गोल, तुम्ही दोघांनी तुमचं लक्ष ठरवलं. तुम्ही दोघे, त्याला नी लावून दिलं आहे म्हणजे वाक्य शोभतं. तुम्ही दोघांनी तुमचं लक्ष, ध्येय, उद्दिष्ट जे असेल ते ठरवलं. बघा, यू नंतर बोथ आलं, इथं अगोदर आले आणि मग दोन गोष्टी वापरल्या. दोन काही पण चालेल. आता बोथ अजून वेगळ्या प्रकारे बघा, बोथ ऑफ देम. बोथ ऑफ देम आर गुड इन सायन्स. ते दोघं सायन्समध्ये म्हणजे विज्ञानामध्ये चांगले आहेत. दोघे याच्यानंतर नेहमी अनेक वचनी राहिली आहे. जे बी म्हणजे अनेक वचनी नाही तर ह्याचं हे जे बी असेल ते म्हणजे इथे जनरली अनेक वचनहीच वापरलं जातं. बोथ ऑफ नंतर जे बी असेल, समजा देची द्वितीया, यूची द्वितीया, वहीची द्वितीया. पण आयची, हीची, शीची नाही चालणार द्वितीया, कारण ते सिंग्युलर झाले. हे अनेक वचने म्हणून हे अनेक वचनेच्या हिशोबाने क्रियापद असेल किंवा इथं हेल्पिंग व्हर्ब असेल ते याच्यानुसार इथं वापरलं जातं. म्हणजे जनरली अनेक वचनेच येतं. ठीक आहे. इथं यू, वी आणि देची द्वितीया चालते म्हणजे अनेक वचन चालतं. अजून आपण वेगळ्या प्रकारे वापरू शकतो. बोथ ऑफ देम आर गुड इन सायन्स. म्हणजे ते दोघं सायन्समध्ये चांगले आहेत. अर्थ काय, ते दोघांपैकी दोघे असं निघतं याचा अर्थ. पण आपण दोघांपैकी दोघे न म्हणतो डायरेक्ट दोघे म्हणतो. म्हणजे दोन गोष्टीपेक्षा अधिक गोष्टींची चर्चा यामध्ये नसते. अजून बघा, बोथ प्लेयर्स. आता हे नाऊन आहे पण हे अनेक वचन आहे. बघा, बोथ नंतर अनेक वचन येईल नेहमी. हां, बोथ प्लेयर्स विल बी सक्सेसफुल. दोघं खेळाडू यशस्वी होतील असा याचा अर्थ. म्हणजे बोथचा अर्थ बघा, चार वेगवेगळ्या प्रकारे मी करून दाखवलं. असं तुम्ही बोथ वापरू शकता. चला तर आयदर बघूया. आयदर म्हणजे दोन्हीपैकी एक. हे जनरली होकारार्थी वाक्यामध्येच वापरलं जातं. निगेटिव्हमध्ये पण एका ठिकाणी, काही ठिकाणी वापरलं जातं. ते कोणीही सांगत नाही, मी सांगणार आहे पुढे. पहिले आपण बघूया आयदर सुरुवातीला कसं वापरायचं. आयदर रोड, आयदर नंतर इथं सिंग्युलर येईल नाऊन. ठीक आहे, सिंग्युलर. आयदर रोड लीड्स टू द स्कूल. म्हणजे आता दोनची गोष्ट आहे, दोन्हीपैकी एक असं म्हणे. दोन रोडपैकी एक. आयदरमध्ये दोन हे दडलेलं आहे. ठीक आहे, दोन्हीपैकी एक रोड शाळेत जातो किंवा शाळेला जातो. या प्रकारे आपण आयदर सुरुवातीला वापरलं. आता आपण आयदर नंतर वापरून बघू. हां, यू कॅन बाय आयदर ड्रेस. आता हा ड्रेस वगैरे घ्यायला आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो, मुलांना आवडलं एखादा ड्रेस, त्यापैकी दोन आवडले तर दोन्ही तर नाही घेऊन देऊ शकत, काहींचं बजेट नसतं. मग आपण काय सांगतो, तू दोन्हीपैकी एक ड्रेस घेऊ शकतो किंवा घेऊ शकते. मग दोन्हीपैकी एक म्हणायचे, दोन ड्रेसपैकी एकच. त्यावेळेस आयदर वापरलं जातं. आयदरचा अजून रोल आहे दुसऱ्या ठिकाणी. आयदर कसं वापरलं जातं बघा.
निगेटिव्ह वाक्यात पण येतं आयदर ही ऑर शी कॅन कम विथ यू. म्हणजे दोन्हीपैकी ही आणि शी दोन आहेत, त्या दोन्ही एक कोणीतरी, हां, तो किंवा ती दोन्हीपैकी एक तुझ्यासोबत येऊ शकतो किंवा येऊ शकते. आयदर ऑर, यामध्ये आयदर ऑर वापरलं आहे आपण. आता आपण बघूया, बघा, आयदर ऑफ आन्सर्स इज करेक्ट. बघा आता दोन उत्तर आहे, हे अनेक वचनी दिसते, पण इथे इज का लावलंय तुम्ही म्हणाल तर आयदर ऑफ आन्सर्स म्हणजे उत्तरांपैकी, दोन्ही उत्तरांपैकी एक, म्हणजे एकचीच गोष्ट आहे, एक आयदर म्हणजे, तर दोन्हीपैकी कोणतं तरी एक उत्तर, हां, दोन उत्तरांपैकी. मग दोन उत्तर म्हटलं तर अनेक वचन होईल ना, आन्सर्स, पण दोन्हीपैकी एकचीच गोष्ट चालली आहे म्हणून इथं इज येणार. हे लक्षात ठेवा, हे कुठेही शिकायला मिळणार नाही, आपल्याला लॉजिक लावायचं आहे तिथे, आपोआप इज येईल तिथे. आता निगेटिव्ह वाक्यात सुद्धा आयदरचा रोल आहे, तर ते कसं, आय डोंट लाईक टी, मला चहा आवडत नाही, अँड आय डोंट लाईक कॉफी आयदर. बघा अशा वाक्यात आपण आयदर वापरू शकतो, हे कोणी शिकवत नाही कुठेच, हां. हे बघा दोनदा जर निगेटिव्ह झाले, एका वाक्यात दोनदा निगेटिव्ह आलेले, बघा नॉट दोनदा आलेला आहे, तर अशा वाक्यांमध्ये तुम्ही आयदर वापरू शकता. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ. आता नायदर राहिले. नायदर सुरुवातीला जर वापरलं तर असं वापरू शकतो आपण, नायदर राहुल नॉर नेहा केम हिअर. न राहुल न नेहा येथे आले, किंवा नेहा आणि राहुल, नेहा किंवा राहुल दोघेही येथे आले नाही. म्हणजे ना आपण दोनदा वापरतो ना, म्हणजे हे वाक्य ऑलरेडी निगेटिव्ह असतं, त्यामुळे याच्यात नॉट किंवा डोंट, डझंट वगैरे अशा प्रकारचे निगेटिव्ह शब्द वापरले जात नाही. ठीक आहे, आता नाहीतर थोडं पुढे वापरून बघू आपण. आय लाईक नीदर. आय लाईक नीदर. नीदर नंतर आपण दुसरं काहीतरी शब्द ॲड करू आता. नीदर फ्रूट्स नॉर व्हेजिटेबल्स. मला न फ्रूट, न फळं आणि न पालेभाज्या आवडतात. म्हणजे दोन्ही आवडत नाही असं, मला फळे आणि पालेभाज्या दोन्हीही आवडत नाही असं आपण म्हणू शकतो. आता नायदरचा वापर वेगळ्या पद्धतीने, जसं नायदर ऑफ देम, अस, यू ह्यापैकी एक काही बी इथं वापरू शकतो, किंवा एकापेक्षा जास्त नावं म्हणजे नाऊन आपण म्हणू शकतो एकापेक्षा जास्त, जसं नायदर ऑफ टीचर्स. हे बघा अनेक वचन दिसतंय ना, पण दोन्हीपैकी एकही नाही, म्हणजे इथं अनेक वचन नाही चालणार. जे बी क्रियापद आपण वापरू, हेल्पिंग वर्ब वापरू, ते काय, इज रेडी. म्हणजे दोन्हीपैकी एक पण रेडी नाही आहे ना. नायदर ऑफ टीचर्स इज रेडी म्हणजे दोन्ही प्रकारच्या गोष्टी. जसं आता दोन गोष्टी चालल्या आहे ना, दोन शिक्षकाबद्दल बोलतोय, म्हणजे दोन्ही शिक्षकांपैकी कोणीही तयार नाही असंही म्हणता येईल, किंवा दोन्हीही शिक्षक तयार नाही. दोन्ही नाही तर तयार तर एक पण नाही आहे, म्हणजे इथं अनेक वचन वापरण्याचं काही कारण नाही. म्हणजे इथं इज येईल, वॉज येईल, हॅज येईल, डज येईल, एक वचनी. बरं, नायदर ऑफ देम वेअर माय रिलेटिव्स. त्या दोन्हीपैकी कोणीही माझं रिलेटिव्ह किंवा नातेवाईक नव्हतं, किंवा ते दोन्ही माझे नातेवाईक नव्हते. इथं काय केलं आहे आपण, नायदर नॉर वापरलं आहे. हां, लक्षात ठेवा, नायदर नॉर वेगळ्या प्रकारे वापरलं जातं, नुसतं नायदर ऑफ हे वेगळ्या प्रकारे वापरलं जातं. आशा आहे की तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.